चहाची वेळ नसते, पण वेळेला चहा लागतोच. चहा घेणार का? ह्याचं उत्तर कधीच नाही असं नसतं. चहा म्हणजे देशी पॅरासिटामॉल. कंटाळा आलाय? चल ना चहा पिऊ. ह्यातलं एक तरी वाक्य तुम्ही रोज ऐकत असाल किंवा कदाचित तुम्हीच म्हणत असाल. कारण चहा आहेच तसा लाघवी, आपलासा आणि नकळत मनाला भिडणारा. माझ्यासाठी दुपारचा चहा बनवणं म्हणजे फक्त एक सवय नाही, तो एक छोटासा विधी आहे. एक शांत निवांत क्षण जो मी स्वतःसाठी जपून ठेवते. पाणी उकळायला ठेवताना गॅसवरचा तो मंद आवाज जणू दिवसाच्या गोंधळाला थोडासा विराम देतो. सकाळपासून चाललेली धावपळ, कामं, जबाबदाऱ्या, विचार सगळं काही त्या उकळत्या पाण्यासोबत थोडंसं स्थिर होतं. आणि मग हळूच टाकलेली ती चहापत्ती ती पाण्यात मिसळत जाते आणि हळूहळू रंग बदलतो. किती साधा क्षण असतो ना तो, पण किती काही सांगून जातो. कधी कधी वाटतं आपणही असेच असतो ना. दिवसभरात कितीतरी लोकांमध्ये, कितीतरी प्रसंगांमध्ये, कितीतरी भावनांमध्ये मिसळत जातो आणि आपलं मन हळूहळू नकळत रंग बदलत राहतं. थोडंसं आलं, जरा वेलची, थोडी साखर आणि शेवटी दूध. प्रत्येक घरात चहा बनवण्याची पद्धत वेगळी असते. कोणाला कडक, कोणाला फिकट, कोणाला गोड, तर कोणाला अगदी बिनसाखरेचा. पण भावना एकच असते, तुझ्यासाठी बनवलाय. भारतीय घरात चहा म्हणजे फक्त पेय नाही, तो संवादाची सुरुवात असतो. काय चाललंय मग? बस ना जरा, सांग ना सगळं. हे सगळं चहाच्या एका कपाभोवतीच घडतं. घरात पाहुणे आले, चहा. आईसोबत शांत गप्पा, चहा. मैत्रिणीसोबत गुपित, चहा. आणि एकटं बसून स्वतःशी बोलायचंय, तरीही चहा. कधी कधी असं वाटतं आपल्या आयुष्यातल्या सगळ्या मोठ्या छोट्या क्षणांचा चहा हा एक शांत साक्षीदार आहे. म्हणूनच कदाचित आपण चहा पित नाही, आपण त्याला जगतो. आणि प्रत्येक कपात फक्त चव नसते, तर त्यात थोडंसं आयुष्य विरघळलेलं असतं.